बारामतीमधील सामाजिक कार्यकर्ते सोहेल शेख यांच्यावरती बारामती नगरपालिकेच्या अधिकाऱ्यांनी शासकीय कामात अडथळा आणल्याप्रकरणी गुन्हा दाखल करण्यात आला होता। यासंबंधित त्यांना तात्काळ अटक करावी या मागणीसाठी बारामती नगरपालिकेच्या अधिकाऱ्यांनी आणि कर्मचाऱ्यांनी कामबंद आंदोलन केलं होतं। मात्र हे कामबंद आंदोलन बेकायदेशीर असल्याचा दावा सोहेल शेख यांनी केला आहे आणि यामध्ये DMA यांच्याकडून जिल्हा आयुक्त नगर प्रशासन जिल्हाधिकारी कार्यालयाने एक पत्र देण्यात आलं आहे। या सगळ्या प्रकरणावरती कायदेशीर कारवाई करावी आणि या कारवाईचा अहवाल या ठिकाणी वरिष्ठांना सादर करावा आणि याच संदर्भात बातचीत करण्यासाठी आपल्यासोबत सोहेल शेख आहेत। आपण त्यांच्याशी बातचीत करू। काय सांगाल, खरं तर तुमच्यावरती नगरपालिका प्रशासनानं गुन्हा दाखल केला होता, अखेर तुम्ही जे पाठपुरावा केला त्या पाठपुराव्याला अखेर यश आलंय, काय सांगाल? सगळ्यात प्रथम आपले धन्यवाद की आपल्या चॅनल थ्रू जे काही आपण माझी बाजू मांडली त्याचा मला नक्कीच फायदा झालेला आहे। कारण सगळ्यांना वाटत होतं की आम्ही नागरिकांनी प्रशासनाला त्रास दिला आहे, पण अशी बाजू नव्हती। तर मी आपला आभारी आहे। दुसरी गोष्ट, मी पाठपुरावा केला DMAमध्ये जे मला माहिती मिळाल्याप्रमाणे मी DMAमध्ये पाठपुरावा केला की सदर आंदोलन महाराष्ट्र नागरिक कायदा 1979 अंतर्गत हा बेकायदेशीर ठरतो आणि त्यांनी नगरपालिका कामकाज बंद करायचं नव्हतं। त्यांनी सदर विषयात कलमानुसार मी मागण्या केल्या की त्यांना जे कोणी होते त्या व्हिडिओमध्ये त्यांना निलंबित करा, त्यांना पगार कपात करा, त्यांची DMA थ्रू डिपार्टमेंटल इन्क्वायरी बसवा, ही माझी मागणी होती। प्लस मी जे 8 तक्रारी अगोदर दिल्या होत्या मुख्याधिकारी पंकज भुसे आणि दरेकर मॅडम यांच्या विरोधात की त्यांनी विनापरवानगी झाडं तोडायची स्टे असताना झाडं तोडायची परवानगी दिल्या, बेकायदेशीर कामं केले। भुसेंनी बोगस नकाशावरती अक्षरशः येणे आणि बांधकाम परवानग्या रिवाईज करून दिल्यात। त्याच्यावर देखील आज मला खरंच DMAकडनं एक रिलीफ मिळालेलं आहे की त्यांनी जिल्हाधिकारी प्रशासनाला तातडीने कायदेशीर कारवाई केल्याचे अहवाल पाठवण्यास सांगितलेले आहे। म्हणजे इथं चौकशी वगैरेचा भाग नाही आहे, इथं कारवाईचे स्पष्ट त्यांनी आदेश दिलेले आहे। खरं तर तुम्ही जे 8 मुद्दे घेतले होते, या 8 मुद्द्यांमध्ये कोणकोणते नेमके महत्त्वाचे मुद्दे होते आणि काय तुमचा नगरपालिका प्रशासनावर आणि मुख्याधिकाऱ्यांवर आरोप होता? जे 8 मुद्दे मी घेतले होते साहेब की आज कोण पण श्रीमंत असून द्या, तो बोगस कागदपत्र सादर करतोय आणि त्याला बांधकाम परवानगी मिळते आहे। गोरगरीब 10 वेळा धक्के मारून तिथं जाऊन येतोय, त्यांचे कामं होत नाही आहे। दुसरी गोष्ट आपण बघितलं असेल की आज आदरणीय अजितदादा पवार साहेबांना झाडं किती वृक्षप्रेमी होते, आज विना परवानगी डायरेक्ट लोक झाडं तोडतात आणि त्यांच्यावर कारवाई होत नाही का? कारण ते श्रीमंत आणि ते बिल्डर लोक आहेत। तर माझे असे अनेक तक्रारी ह्या संदर्भात आहेत की प्रशासनाचा श्रीमंत लोकांना न्याय वेगळा आहे आणि गोरगरिबांसाठी न्याय वेगळा आहे, हे कुठंतरी थांबलं पाहिजे। तुम्ही अनेक दिवसांपासून या प्रकरणाचा पाठपुरावा करताय आणि आता कारवाई करण्याचे आदेश आलेले आहेत, त्याचा अहवाल सादर करण्याचे आदेश आलेले आहेत। यानंतर जर खालच्या प्रशासनाकडून कारवाई करण्यात आली नाही, तुमची पुढची भूमिका नेमकी काय असणार आहे? साहेब, आपण तर एक नागरिक आहोत आणि आपण जर त्यांना जाब विचारायला गेलो तर आपल्यावर गुन्हे दाखल होणार। आता हे आपल्याला एकदा हात भाजलेला आहे, आता कायदेशीर लढा फक्त न्यायालयात होणार। ह्याच्यावर कारवाई न झाली, ह्याच्या मागं कोण असेल काय नाही ते आम्हाला काय घेणं देणं नाही, पण ह्याच्यावर जर कारवाई नाही झाली तर आम्ही नक्कीच न्यायासाठी माननीय उच्च न्यायालयात धाव घेणार आहे। खरं तर तुमच्या विरोधात एक कामबंद आंदोलन करण्यात आलं होतं, हे आंदोलनाला कुठलीही परवानगी नसत दावा करताय तुम्ही, काय नेमकं तथ्य या सगळ्या प्रकरणात? त्यांनी कुठलेही आंदोलन करण्यासाठी त्यांना अर्ज देऊन 15 दिवसाच्या आत त्यांना मुदतीमध्ये परवानगी मिळते। त्यांना कुठल्याही प्रकारची परवानगी, आम्ही जेव्हा DMAला विचारलं, जिल्हाधिकाऱ्यांना विचारलं, आम्हाला उत्तर मिळालं की त्यांना कुठली परवानगी नव्हती। मग यांनी आंदोलन कसं केलं? आणि सदर आंदोलन महाराष्ट्र नागरी कायदा हा सांगतो की आंदोलन करा, पण तुमच्या पगारासाठी करा, तुमच्या सेल्फ सर्व्हिससाठी करा, लोकांचं काम बंद करण्यासाठी नका करू। आज त्या दिवशी तुम्ही बघितलं असेल की लोकांना बारामतीच्या आपल्या वेटीस धरून काम बंद ठेवण्यात आलेलं होतं। म्हणून मी पाठपुरावा घेऊन आज मला यश आलेलं आहे की यांच्यावर कारवाई व्हावी आणि ती कारवाई करून सदर अहवाल सादर करावा। तर खूप खूप धन्यवाद। हे होते सोहेल शेख, बारामतीचे मुख्याधिकारी असतील किंवा
उद्यान विभागाच्या प्रमुख दरेकर मॅडम असतील यांच्या माध्यमातून जो काही भोंगळ कारभार बारामतीमध्ये करण्यात आला होता, या संदर्भात सोहेल शेख यांनी 8 तक्रारी प्रामुख्यानं बारामती नगरपालिका प्रशासनाकडे मांडल्या होत्या. मात्र या कुठल्याही प्रकरणामध्ये कारवाई करण्यात आली नव्हती, कुठल्याही प्रकारची चौकशी करण्यात आली नव्हती. मात्र याउलट सोहेल शेख यांच्यावरती शासकीय कामात अडथळा आणल्याप्रकरणी एक गुन्हा दाखल करण्यात आला होता आणि सोहेल शेख यांना तात्काळ अटक करा यासाठी बारामती नगरपालिकेच्या कर्मचाऱ्यांनी एक आंदोलन केलं, जे आंदोलन बेकायदेशीर होतं असं या पत्रात नमूद त्या ठिकाणी केलेलं आहे. यामुळं या सगळ्या प्रकरणात सोहेल शेख यांनी ज्या 8 तक्रारी केल्या होत्या, या 8 तक्रारीची त्या तक्रारीवरती योग्य ती कारवाई करण्याचे आणि त्याचा अहवाल सादर करण्याचे आदेश आलेले आहेत. मात्र नगरपालिकेच्या कर्मचाऱ्यांनी जे काम बंद आंदोलन केलं होतं, या संदर्भात सोहेल शेख यांनी गंभीर मुद्दा मांडला की महाराष्ट्र नागरी सेवा वर्तणूक नियम 1979चं उल्लंघन या शासकीय कर्मचाऱ्यांनी केलेलं आहे आणि उल्लंघन केल्यामुळं त्यांच्यावरती निलंबनाची कारवाई करण्यात यावी, तसेच त्यांचं वेतन त्या ठिकाणी कपात करण्यात यावं आणि तिसरा महत्त्वाचा मुद्दा त्यांची विभागीय चौकशी आणि त्यांच्यावरती शिस्तभंगाची कारवाई त्या ठिकाणी करण्यात यावी. खरं तर DMAने जे पत्र दिलेलं या पत्रामध्ये या सगळ्या प्रकरणावरती योग्य ती कारवाई करून या कारवाईचा अहवाल वरिष्ठांना सादर करण्याचे आदेश त्या ठिकाणी दिलेले आहेत. अनेक दिवसांपासून सोहेल शेख यांनी जो पाठपुरावा केला त्या पाठपुराव्यावर अखेर यश आलंय. मात्र या संदर्भात नगरपालिका प्रशासन काय कारवाई करते हे पाहणं महत्त्वाचं ठरणार आहे. मात्र या सगळ्या प्रक्रियेमध्ये आपण न्यायालयीन लढा लढणार असल्याचं सोहेल शेख यांनी सांगितलंय. यामुळे येणाऱ्या कालावधीमध्ये या सगळ्या प्रकरणामध्ये नेमकं काय घडतंय हे आपण आपल्या प्रेक्षकांना नक्कीच दाखवू. तुर्तास इथेच थांबू. धन्यवाद.